तर दुसरीकडे विमानात त्या दिवशी नेमकं काय घडलं हे 9 तारखेला सांगणार असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। तर काही माहिती माझ्याकडे आहे आणि काही माहिती मागवली आहे असा दावा सुद्धा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे 9 तारखेला रोहित पवार काय सांगणार आहेत याकडे सर्वांच्या नजर आहे। विमानात काय घडलं, कसं घडलं यावर 9 तारखेनंतर स्पष्टपणे बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। अजितदादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी हा मोठा दावा केलाय। त्यामुळे 9 तारखेला रोहित पवार काय सांगणार आहे त्याकडे आता सर्वांच्या नजर आहे। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। अजितदादांच्या 13व्या नंतर म्हणजेच 9 तारखेनंतर स्पष्टपणे सगळ्या गोष्टींवर बोलणार अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर दिली। तसंच विलीनीकरणावर सुनेत्रा पवार बोलल्यानंतर स्पष्टता येणार असल्याचं सूचक विधानही रोहित पवारांनी यावेळी केलं। 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल। काही शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। सुनेत्रा काकी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत अजितदादांच्या जागेवर आणि त्या काळची ती वेळ असल्यामुळे त्यांना सर्व आमदारांनी, सर्व लोकांनी, आम्ही सुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे काकी जेव्हा बोलतील त्यानंतरच याच्यावर आपल्याला खूप जास्त स्पष्टपणे बोलतो। उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीचं प्रमुख पद सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी ही इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही। त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील।